नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत की एम-एस-सी-आय-टी सेशन 2 ची तारीख जवळ आलेली आहे. आज आपण हे बघणार आहोत की त्यांची डेट काय आहे आणि त्यासाठी तुम्ही तयारी काय केली पाहिजे, काय केली नाही पाहिजे आणि माइंडसेट कसा ठेवला पाहिजे आणि जे सेशन 1 मध्ये ज्या चुका आपण केलेल्या आहोत, त्या सेशन 2 मध्ये नाही करण्यासाठी कोणत्या-कोणत्या गोष्टीकडे आपण लक्ष दिले पाहिजे. ओके? तर आपण स्टार्ट करू. तर तुम्हाला माहीत असेल तर सेशन 2 ची तारीख आता फायनल झालेली आहे आणि ऑलरेडी इंटरनेटवर त्याची इन्फॉर्मेशन आलेली आहे. तर आपण जाणून घेऊ की पी-सी-बीची डेट कधी आहे? ती आहे 10th मे अँड 11th मे. ओके. 10 तारीख आणि 11 तारीख. ओके. आणि पी-सी आहे 12 ते 21 मे आणि ते शिफ्ट वाईज असते. राइट? तर तुम्ही एकदा चेक करा तुमचे जे ॲडमिट कार्ड आहे आणि त्याच्यामध्ये अ, कोणत्या शिफ्टमध्ये म्हणजे कोणती तारीख आणि कोणती शिफ्ट ते एकदा चेक करून घेतली पाहिजे. ओके. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 16 आणि 17 मेला एक्झाम नाहीये. ओके. तर आपण आता बघू की अ, आता खूप कमी दिवस सेकंड सेशनसाठी बाकी आहेत. ओके. तर काय केलं पाहिजे? आपण वर्षभर पूर्ण आपण आता एम-एस-सी-आय-टीचा अभ्यास करत आलेलो आहोत. आपण बोर्डाची एक्झाम दिली, त्याच्यानंतर सेशन 1 ची एक्झाम दिली आणि आता सेशन 2 आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की ऑलरेडी आपण पूर्ण सिलेबस ऑलरेडी कव्हर केलेला आहे. राइट? आता सेकंड सेशनसाठी हा तुमच्यासाठी सेशन 1 पेक्षा जास्त स्कोरिंग करण्याची एक चांगली संधी आहे, एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही काय ॲक्चुअली केलं पाहिजे? तर आता नवीन चॅप्टर कोणताही वाचू नका किंवा तो हातात घेऊ नका. पहिला महत्त्वाचा आहे, जे चॅप्टरमध्ये तुम्ही खूप स्ट्राँग आहात आणि तुम्हाला माहीत आहे ह्या चॅप्टरमध्ये मी स्कोरिंग करू शकतो, सब्जेक्टमध्ये स्कोरिंग करू शकतो, त्यालाच तुम्ही आता थोडंसं पॉलिश करा. त्याला तुम्ही थोडंसं रिफाईन करा. ओके. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? फॉर्म्युलेज पूर्ण बघणे, इव्हन त्यालाच आपण म्हणतो स्मार्ट रिव्हिजन. ओके. इथं पॅनिक होण्याची काही गरज नाही. आपल्याकडे आहे 3 तास. बरोबर आहे? ओके. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर स्पीड मेंटेन केलं आणि ह्या 3 तास तुम्ही व्यवस्थित सोपे क्वेश्चन्स आधी घेऊन आणि अवघड क्वेश्चन्स नंतर घेऊन जर तुम्ही हा 3 तास व्यवस्थित डिलिव्हर केला, तर हमखास तुम्हाला 95% पेक्षा जास्त 95 पर्सेंटाइल पेक्षा तुमचा चांगला स्कोर येणार. तर त्याच्यासाठी आहे की पी-वाय-क्यूज बघणे, प्रिव्हियस इयर क्वेशन्स पेपर्स, की तुम्ही स्ट्रॅटेजी लक्षात घ्या, की कोणते चॅप्टर्स विचारले जातात, कोणते चॅप्टर्स विचारले नाही जातात. त्या चॅप्टरमध्ये कुठले टॉपिक विचारले जातात, कोणत्या टॉपिकला महत्त्व दिलेलं आहे आणि कंटिन्युअसली पी-वाय-क्यूजमध्ये जे टॉपिक विचारले जातात ते प्रश्न विचारण्याची पद्धत काय आहे? त्याच्या पाठीमागे एक्झामिनरची फिलॉसॉफी काय आहे? हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. स्मार्ट स्टडी केली पाहिजे. उगीचच भोकमपट्टी करणे आणि तेच पॅटर्न जे सेशन 1 ला तुम्ही बघितलात. सेशन 1 ला तुम्ही कसा अभ्यास केला आणि सेशन 1 चा पेपर तुम्हाला कसा गेला? तर सेशन 2 हा तुम्हाला एक चांगली संधी आहे, की त्या चुका नाही करण्यासाठी. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगली झोप घेणे आणि हेल्थ मेंटेन करणे. ओके. उगीचच पॅनिक होऊ नका. आता आपण बघूया की काय-काय गोष्टी केल्या पाहिजेत. हे ऑलरेडी तुम्ही सेशन 1 ला केलेलं आहे. ओके. ॲडमिट कार्ड घेणं, व्हॅलिड आयडी प्रूफ घेणं, एक्झाम सेंटर लोकेशन करणं. ह्या गोष्टी का आपण सांगतोय? कारण उगीचच शेवटच्या दिवशी किंवा दिवसाच्या अगोदर पॅनिक होतो, की कार्ड कुठेतरी हरवलं जातं आणि विनाकारण आपले माइंडसेट चेंज होते त्याने चेंज होते आणि विनाकारण आपण आपल्याला टेन्शन येतं आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या एक्झामवर होतो. तर ते टेन्शन टाळण्यासाठी आणि काल्म राहण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ओके. त्याच्यामध्ये सेंटरला लवकर पोहोचणं, प्रॉपर झोप घेणं, दॅट इज व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट आणि दिवसा अगोदर किंवा एक्झामच्या थोडंसं आधी फॉर्म्युला शीट वाचणं, शॉर्ट नोट्स वाचणं, ह्या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत? तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो आणि 3 सब्जेक्ट आहेत, बरोबर आहे? फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथ्स पी-सी-एमसाठी आणि पी-सी-बीसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायो. तर थोडंसं एक्झामच्या आधी अर्धा तास न वाचलेलं बरं. पण त्याच्या अगोदर जे आपण शॉर्ट नोट्स केलेले आहेत, जे काही आपण फॉर्म्युले काढलेले आहेत, ते आधी वाचणं महत्त्वाचं आहे आणि जे टॉपिक हार्ड आहेत, बरोबर आहे? ते आपल्याला वाटतं की हे मला येणार नाही. त्याच्यासाठी ते वाचणं आहे कारण सोपं तर तुम्हाला माहितीच आहे. पण जे हार्ड जर तुम्ही वाचून गेला, तर तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो एक्झामच्या आधी, बरोबर आहे? कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत? तर नवीन चॅप्टर वाचू नका. ओके. रात्रभर एक्झामच्या आधी रात्रभर अभ्यास करू नका. काही 2-3 दिवस अगोदर. त्याच्यामुळे काय होतं तब्येतीवर परिणाम होतो. विनाकारण टेन्शन येतं. बघा, तुम्ही कितीही अभ्यास केला, पण तुम्ही जर टेन्शन घेतला, तर त्या अभ्यासाचा उपयोग होत नाही. तुम्ही जितकं शांत राहाल, जितकं स्मार्टली विचार कराल, जितकं तुम्ही पूर्ण तयारीनिशी जाल. बघा, इम्पोर्टंट काय आहे? 300 पैकी 300 कुणालाही मिळत नाहीत.
कारण हे पर्सेंटेज नाही आहे, हे पर्सेंटाईल आहे. बरोबर आहे. जो टॉपर आहे त्याला आपण 100% देतो आणि बाकीच्यांशी जे पर्सेंटाईल आहे त्याला त्याच्याशी एक रेफरन्स पॉईंट घेऊन मग बाकीच्यांना पर्सेंटाईल मिळतं. त्यामुळे कुणालाही आउट ऑफ आउट मिळत नाहीत. ओके, विनाकारण टेन्शन घेऊ नका. ओके, उगीच रॅन्डम युट्यूब व्हिडिओज बघू नका. त्याच्यामुळे उगीच तुम्ही गोंधळ होणार. या पूर्ण आता राहिलेल्या दिवसमध्ये रॅन्डम युट्यूब व्हिडिओज बघू नका. व्हिडिओज बघा जे टॉपिक तुम्हाला अवघड जातात किंवा काही प्रॉब्लेम्स तुम्हाला सेशन वन मध्ये समजले नसते, म्हणजे सॉल्व्ह झाले नसतील, तुम्हाला वाटलं असेल ते चुकलं असेल, ते तितकाच व्हिडिओ तुम्ही बघा. ओके. फूड चांगलं खा. ओके. आता आपण ऍक्च्युली म्हणजे बघितलं पाहिजे आय आय टी जेई, नीट आणि एम एस सी टी मधला फरक काय आहे, कारण एम एस सी टी मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. पण याचा अर्थ असा नाही की रॅन्डमली आपण सॉल्व्ह करायचं का नाही. त्याच्यामध्ये मेथड आहे की चार ऑप्शन्स पैकी एक ऑप्शन तर तो आउट ऑफ बॉक्स असतो, तो आधी टाळायचा. दुसरा ऑप्शन असतो की तो जवळपास जवळपास नसतोच. पण आपल्याला वाटतं की हा ऑप्शन तर होऊ शकत नाही, तो आधी टाळायचा. मग दोन पैकी आपल्याला फिक्स करायचं असतं. तर ते एक स्मार्ट मेथड आपण ऍक्च्युली फॉलो केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीसीएम ग्रुप आणि पीसीएम ग्रुप, पीसीबी ग्रुपमध्ये, पीसीएम ग्रुपमध्ये फिजिक्स 50 मार्काचा आहे, केमिस्ट्री 50 मार्काचा आहे आणि मॅथमॅटिक्स 100 मार्काचा आहे. ओके. तर आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, कारण मॅथमॅटिक्स आपल्याला माहिती आहे तो टाइम कन्झ्युमिंग आहे, पण तो 100 मार्काचा आहे, म्हणजे एक एक क्वेश्चन 2-2 मार्काचा आहे. ओके. फिजिक्स आणि केमिस्ट्री 50-50 मार्काचा आहे. केमिस्ट्री हा फास्ट आपण त्याचे क्वेश्चन्स खूप फास्ट सॉल्व्ह करू शकतो. तर मला असं आधी वाटतं की केमिस्ट्री आधी घेतलं पाहिजे, नंतर फिजिक्स घेतलं पाहिजे, नंतर मॅथ्स घेतलं पाहिजे. कारण मॅथ्सकडे तुम्हाला इनफ वेळ मिळतो आणि मॅथ्समध्ये जे सोपं आहे ते आधी सॉल्व्ह केलं पाहिजे. ओके. त्याच्यामुळे काय होतं, कॉन्फिडन्स बुस्ट होतो. विनाकारण अवघड क्वेश्चन्स आधी घेऊ नका. घाम येतो, टेन्शन येतं, मग सोपे क्वेश्चन्स पण तुमच्याकडून होणार नाहीत. ओके. पीसीएफ ग्रुपमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. फिजिक्स 50 मार्क, केमिस्ट्री 50 मार्क, बायोलॉजी 100 मार्क. ओके. आधी बायोलॉजी घेतलेलं बरं, कारण तो स्कोरिंग सब्जेक्ट आहे. पण त्यात जर काही अवघड असेल ते आधी घेऊ नका. केमिस्ट्री घ्या, मग फिजिक्स घ्या. ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युनिव्हर्सल रूल हाच आहे, जे सोपं आहे ते आधी आपण सॉल्व्ह केलं पाहिजे. ओके. जसं मी तुम्हाला सांगितलं की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे सब्जेक्ट वाईज झालं. पण आता महत्वाचं आहे की 11वीलाचा सिलेबस आधी आपल्याला त्याचं वेटेज आहे 20% आणि 12वीचा वेटेज आहे 80%. तर अभ्यास पण तुम्ही त्याच पद्धतीने केला पाहिजे. ओके. 11वीचा वाचणं इम्पॉर्टंट आहे, कारण तो 12वीचा बेस आहे. ओके. पण वेटेज 12वीचं ऍक्च्युली जास्त आहे. ओके. तर त्याला अनुसरून तुमचा अभ्यास असला पाहिजे. ओके. मी ज्या पद्धतीनं म्हणजे आधी सांगितलं तुम्हाला, केमिस्ट्री आधी घ्यायचं, फिजिक्स नंतर घ्यायचं, मॅथमॅटिक्स शेवटी घ्यायचं. कारण उगीच मॅथमॅटिक्स तुम्ही आधी घेतला तर प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काचा आहे, त्याच्यामुळे त्याची डिफिकल्टी लेवल कम्पॅरेटिव्हली केमिस्ट्री आणि फिजिक्सपेक्षा जास्त असू शकते. सेम थिंग बायोलॉजीमध्ये वेगळं आहे. बायोलॉजी 100 मार्काचा आहे, पण बायोलॉजी स्कोरिंग करण्यासाठी असतो, जसं पीसीएम मध्ये केमिस्ट्री स्कोरिंगसाठी असतो. राईट. तर त्याला अनुसरून तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. ओके. आता इझी क्वेश्चन्स आधी काय घ्यायचे, कारण तुम्ही शांत राहता, कॉन्फिडन्स बूस्ट होतो आणि अवघड क्वेश्चन पण तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके. जर तुम्ही अवघड क्वेश्चन आधी घेतला, विनाकारण पॅनिक होता, टेन्शन येतं, दुसऱ्यांचं बघता, अरे तू किती फास्ट सॉल्व्ह करू शकता, आपल्याला इतका वेळ का लागतो, आपल्याला घाम फुटतो. बरोबर आहे. एकतर म्हणजे उन्हाळा. बरोबर आहे. एक्झामिनर, मग आपलं लक्ष विचलित होतं. ओके. त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची चांगली स्ट्रॅटेजी म्हणजे इझी क्वेश्चन्स आधी हातात घेणं. ओके. बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला म्हणजे ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. कोणताही क्वेश्चन ब्लँक ठेवू नका. ओके. जसं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की झिरो ब्लँक. याचा अर्थ काय, की ज्या क्वेश्चन्स तुम्हाला येत नाहीत ते शेवटी ठेवा आणि नंतर स्मार्ट स्ट्रॅटेजीने, जे मी तुम्हाला सांगितलं की एलिमिनेशन मेथड यूज करायची, की ज्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स पैकी 2 ऑप्शन असतात की जे जवळजवळ त्याला जवळ पण नसतात, ते आधी त्याला आपण रिमूव्ह करणे आणि 2 ऑप्शन पैकी एक ऑप्शन चूज करणे जे जवळजवळ आपल्याला माहिती आहे की हेच असू शकतं. ओके. अँड सगळ्यात एम एस सी टी मध्ये सगळ्यात महत्वाचा असतो स्पीड. ओके. आपण बोर्डची एक्झाम दिलेली आहे, राईट. बोर्डची एक्झाम आणि एमएससीटी मध्ये कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असू दे, स्पीड हा हे महत्वाचं असतं. कारण स्पीडच ऍक्च्युअली ठरवतं की टॉपर कोण आहे, स्पीडच ठरवतं की टॉप 50 मध्ये कोण लोक येऊ शकतात.
ओके. त्याच्यासाठीच प्रॅक्टिस महत्वाची असते. कारण तुम्ही जितके PYQ सॉल्व्ह करता, जितके तुम्ही पेपर सॉल्व्ह करता, तितका तुमचा स्पीड वाढतो. त्यामुळे स्पीड इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यासाठीच आपण इझी क्वेश्चन्स आधी सॉल्व्ह करतो, कारण तुम्हाला इनफ वेळ मिळतो डिफिकल्ट क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आणि ऑटोमॅटिकली तुमचा स्पीड वाढतो. ओके. तर फायनल सक्सेस आपण कसे मेजर करतो? काल्म माइंड प्लस स्मार्ट रिव्हिजन प्लस सेक्युरिंग इझी मार्क्स दॅट इज इक्वल टू फायनल सक्सेस. काल्म माइंड शांत डोक्यानं, त्याच्यामुळे इझी क्वेश्चन्स आधी हातात घेणं, त्याच्यामुळे काल्म माइंड ऑटोमॅटिकली सेट होऊन जातो. स्मार्ट रिव्हिजन एक्झामच्या आधी फॉर्म्युलेज जे शॉर्ट नोट्स आधी काढलेत ते वाचणं, विनाकारण पूर्ण चॅप्टर वाचत बसू नका, तितका वेळ तुमच्याकडं नाही. बरोबर आहे. आणि मी आधी सांगितलं इझी मार्क्स, जे सोपे मार्क्स जे आपल्या हातातले आहेत ते सोडू नका. हे जर तुम्ही केलं तर फायनल सक्सेस तुमच्या हातात आहे. ओके. हे लक्षात ठेवा, हा सेकंड अटेम्प्ट सेकंड चान्स आहे तुम्हाला स्कोरिंग करण्यासाठी, बेटर पर्सेंटाईल मिळण्यासाठी. नाही तर तुमचे सेशन 1 मधले तर पर्सेंटाईल आहेतच जे तुम्हाला मिळणार आहेत. बरोबर आहे. पण सेकंड चान्स सोडू नका. सेकंड ऑपॉर्च्युनिटी ही तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी आहे, हे लक्षात ठेवा. मला काही दुसरे व्हिडिओज बनवायचे असतील, तुम्हाला अजून काही रिक्वायरमेंट असेल, मला माहिती आहे दिवस खूप कमी आहे, तरी पण आम्ही ह्या राहिलेल्या दिवसामध्ये पण काही व्हिडिओज असे बनवू जे तुमच्यासाठी फायदेशीर असतील. पण ते आम्हाला कळवा कमेंटच्या थ्रू. आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्याला लाईक करा आणि ह्या ॲज अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.